सर्वांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर द प्रिसेस अकॅडमी पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण एक नवीन श्रृंखला चालू केलेली आहे। जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत, खास करून महानगरपालिका तलाठी भरती किंवा इतर सर्व ज्या पण येणाऱ्या आता मोठ्या जाहिराती येणाऱ्या वेळेमध्ये, आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे सरळ सेवेच्या ज्या आहेत महानगरपालिकेच्या मोठ्या जागा आहेत, मोठ्या संख्येने म्हणजे 20,000पेक्षा पण अधिक जागा आलेल्या आहेत। तर त्या जागांची जर तुम्ही तयारी करत असता आणि तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब जर हवा असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाशिवाय तो मिळणार नाही। आणि त्यासाठी तुमची जी आहे प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस या आपल्या चॅनलवर करून घेतले जाणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही एकतर सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपलं चॅनल जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे पोहोचलं पाहिजे। आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस इयर्सला आलेले महानगरपालिकेला आलेले प्रश्न घेणार आहे। बघा, मग आता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात। वाचा पहिला प्रश्न, फिल इन द ब्लँक द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन। काय विचारलेलं आहे? फिल इन द ब्लँकवर दिलेला आहे, 4 वर्ब दिलेले आहेत। पण बघा लॉजिकनं प्रश्न कसा सोडवायचा महानगरपालिकेला आलेला ते एकदा आपल्या चॅनलकडनं तुम्ही शिकून जा। बघा, सी डॅश डॅश टू पॅरिस लास्ट समर। लास्ट शब्द दिसला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातनं कळा लास्ट समर म्हणजे शेवटचा जो समर झाला होता त्यावेळेस काय केलं होतं की ती पॅरिसला गेली होती। लास्ट या ॲडवर्ब ऑफ टाईम, लास्ट या कीवर्डसून कळालं मला की या वाक्याचा टेन्स हा पास्ट टेन्स पाहिजे। या वाक्याचा टेन्स कोणता पाहिजे? पास्ट टेन्स। एवढं जर लॉजिक कळालं, लास्ट, ॲगो, बिफॉर हे जे ॲडवर्ब ऑफ टाईम असतात ते पास्ट टेन्स दाखवत असतात विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या तिन्ही पर्यायामध्ये जर पाहिलं तर हे तिन्ही पर्याय जर पाहिलं, हा चालू वर्तमान काळ, हा वर्तमान काळ, हा वर्तमान काळ, म्हणजे याच्यामध्ये तिन्हीमध्ये पण ऑप्शनमध्ये भूतकाळ दिसत नाही। फक्त एकच पर्याय राहिला होता तो म्हणजे वेंट, गोचं वेंट, V2 म्हणजे भूतकाळ, म्हणजे सी वेंट टू पॅरिस लास्ट समर। ती शेवटचा आत्ता जो समर होता तर त्यामध्ये ती कुठे गेली होती? पॅरिसला गेली होती। अशा प्रकारचं सोपं वाक्य विचारलं, कशातनं कळालं आपल्याला? लास्ट या कीवर्ड्सहून लगेच आपल्याला उत्तर शोधता आलं। जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। अशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचे विद्यार्थी मित्रांनो, खेळत बसू नका, टाइमपास करू नका, पटापट प्रश्नांचे उत्तर द्यायचे असेल तर भूकंपट्टी पद्धतीने देता येणार नाही, समजून घेणं लागतील। बघा वाचा, फिल इन द ब्लँक विथ द पास्ट परफेक्ट टेन्स। आता याच्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स ज्यांना माहीत होतं पास्ट परफेक्ट टेन्सचं काय सूत्र असतं तर त्यांनी चुटकीनं असं उत्तर दिलं असतं। हा प्रश्न विचारलेला आहे, सर्व प्रश्न झालेले घ्यायलो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कळावं की तुमची तयारी ही योग्य दिशेने चालली का नाही। नाहीतर तुम्ही तयारी करतात एका गोष्टीची आणि विचारली जाते दुसरीची गोष्ट, असं नाही घडलं पाहिजे। बघा, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणल्याच्या नंतर हॅड प्लस V3 हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं। बघा, हॅज प्लस V3 नाही, हॅड प्लस V3 बस। कुठे आहे वाक्यामध्ये? बघा, पर्याय क्रमांक 4 भेटलं उत्तर। तुम्ही खेळत बसू नका तिथे, हॅज प्लस V3 जे असतं पास्ट परफेक्ट आहे हा। त्यानंतर बघा, हा वर्तमान काळ, हा भूतकाळ, साधा भूतकाळ, आणि हा जो आहे तुमचा जे हॅड प्लस V3 परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स। लक्षात आलं? त्याला काय वाक्य बनेल की ही डिडंट नो द मीटिंग हॅड स्टार्टेड अर्ली। त्याला माहीत नव्हतं की मीटिंग ऑलरेडी अगोदर सुरू झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स कधी साधा भविष्यकाळ विचारला जातो तर ते सूत्रानुसार तुम्हाला वापरता आलं पाहिजे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, चला पटकन पाहिजे मला वेळ, तुम्ही जास्त एका प्रश्नाला कंझ्युम करताना असे विद्यार्थी नाही बनवायचे। वीक विद्यार्थी नाही बनला पाहिजे तर मेंटली स्ट्रॉंग टफ विद्यार्थी बनला पाहिजे, तरच त्याला स्कोर येणार आहे, तरच पोस्ट मिळवता येणार आहे। असं तुम्ही हळूहळू गोगल गाईसारखं तयारी केली, प्रश्न सोडत बसले, खेळत बसले, त्याला चिवडत बसले तर भेटणार नाही। बघा, फिल इन द ब्लँक द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन। एव्हरी मॉर्निंग सी डॅश डॅश हर मॉर्निंग कॉफी इन द बेड। आता बघा इथं ऑन बेड नाही, लक्षात ठेवा, इन बेड। कधी प्रिपोजिशन वापरा म्हणून पण विचारलं जाऊ शकतं। बघा की एव्हरी मॉर्निंग, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी या ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी या टाईमहून आपल्याला कळायला आहे, एव्हरी या कीवर्ड्सहून कळायला आहे की ती प्रत्येक वेळेस मॉर्निंगला ज्या वेळेस ती बेड, म्हणजे लक्षात ठेवा हर मॉर्निंग कॉफी इन बेड म्हणजे तिला सकाळी जी आहे ती काय करते आहे तर कॉफी घेते आहे, ती तिची रोजची सवय आहे। आणि हे कशातनं कळालं आपल्याला? एव्हरी मॉर्निंग, रोज सकाळी, एव्हरी मॉर्निंग असू द्या, एव्हरी इव्हिनिंग असू द्या, एव्हरी डे असू द्या, एव्हरी वीक असू द्या, काही पण असू द्या, एव्हरी मंथ असू द्या, एव्हरी शब्द दिसला तर समजायचं ते तिची रोजची क्रिया आहे। रोजची क्रिया असेल तर ते साधा वर्तमान काळ आहे। मग आता आपण जर खाली आलो तर आपल्याला सी यासोबत आपल्याला सिंग्युलर वर्ब पाहिजे, तर टेक येईल का रे? नाही, टेक तर हे सर प्लुरल वर्ब आहे त्यामुळे हे येणार नाही, बरोबर। म्हणजे दे टेकला येऊ शकतं परंतु सी टेकला नाही, तर टेक्स यायला पाहिजे। पर्याय क्रमांक 4। किती लोकांना समजलं सांगा? कशामुळे कळालं रे मला 4 नंबरचं? एव्हरी मॉर्निंगहून ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे नेहमीची क्रिया होती तिची जी आहे कॉफी घेण्याची मॉर्निंगला, त्यामुळे ती साध्या वर्तमान काळामध्ये नेहमीची क्रिया लिहिली जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4चं उत्तर होईल
टेकिंग होईल का रे? नाही. का बरं? कारण की नेहमीची क्रिया असते चालू वर्तमान काळामध्ये लिहायची नाही. आणि हालाकी तुम्हाला माहिती आहे की टेकिंग डायरेक्ट येणार पण नाही, इथे इज गीज काही घेणं लागेल. पण जरी इजवाला पण ऑप्शन दिला त्यांनी पण तरी चालणार नाही. का? कारण की नेहमीची क्रिया ही साध्या वर्तमान काळामध्ये लिहायची असते, लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे महानगरपालिकेला प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो ॲक्युरेट तयारी करा बघा, ॲक्युरेट तयारी करा आणि ड्रीम जॉब मिळवा. बघा फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट फ्युचर टेन्स. बघा इथे फ्युचर टेन्स विचारला, मागे पास्ट परफेक्ट विचारला होता त्यांनी, पास्ट परफेक्ट टेन्स. इथे फ्युचर टेन्स विचारला आहे. सांगा इफ दे स्टडी हार्ड. बघा जर त्यांनी अभ्यास चांगला केला तर, मजबूत जसा तुम्ही केला तर. पुढे काय दिलं आहे? कॉमा देणंच लागतो विद्यार्थी मित्रांनो, अदरवाईज पंक्च्युएशनचा एरर येऊ शकतो. दे डॅश डॅश देअर एक्झाम्स नेक्स्ट मंथ. आता बघा इकडे जे आहे साधा वर्तमान काळ आहे आणि तुम्हाला जर का प्रोबॅबिलिटी जर दाखवायची असेल एखाद्या गोष्टीची तर दुसरं वाक्य हे साध्या भविष्यकाळामध्ये पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या? साध्या भविष्यकाळामध्ये. म्हणजे झालं साधा भविष्यकाळ कोणत्या काळामध्ये दिसतो रे, कोणत्या वाक्यामध्ये दिसतो सांगा? विल बी जे आहे हे चालू वर्तमान काळ, चालू भविष्यकाळ होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे चूक आहे. त्यानंतर पासिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे तर ऑब्वियसली होणार नाही, कारण देच्या नंतर डायरेक्ट जे आहे क्रियापदाला ING लागणार नाही, कारण की ॲमेझॉर ही सी इट दे यानंतर तुम्हाला कोणतं तरी हेल्पिंग वर्ब लागतं, त्यामुळे ते पण येणार नाही. आणि ऑब्वियसली हे येणार पण नव्हतं, कारण की आपल्याला पाहिजे भविष्यकाळ. भविष्यकाळाच्या नुसार जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला उत्तर मिळतं आहे. काय बनेल की दे स्टडी हार्ड दे विल पास देअर एक्झाम नेक्स्ट मंथ. इफ दे स्टडी हार्ड, जर त्यांनी चांगला अभ्यास केला, मजबूत अभ्यास केला तर ते पुढच्या महिन्यामध्ये येणारी एक्झाम पास करतील. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. महानगरपालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आहे की तुम्हाला जर नक्की वाटत असेल की माझी ही पोस्ट मिळाली पाहिजे, मला ही माझा ड्रीम जॉब मिळाला पाहिजे, याही व्यतिरिक्त मी सांगेन TCSच्या सर्व पोरांना सांगतो आहे, जर तुम्हाला तुमचा शॉर्ट रिझल्ट पाहिजे असेल तर मी आता इथून पुढे तुम्हाला जे काही कंटेंट या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि यापेक्षा पण आणखी तगडी तयारी करायची असेल तर आपल्या प्ले स्टोरवरून द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करून तिथून पण करू शकता. पण मात्र या प्रकारची तयारी तुम्हाला नक्कीच जे आहे ऐन वेळेस स्कोर चेक केल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की दीपक सरचे लेक्चर हे खरंच मला कामं आलेले आहेत. मग याचं उत्तर काय बनेल विद्यार्थी मित्रांनो? एक साध्या वर्तमान काळामध्ये आणि दुसरं साध्या भविष्य काळामध्ये. त्यामुळे बी गी काही घ्यायचं नाही, ह्याला पड्यात पडायचं नाही. पर्याय क्रमांक 1चं उत्तर बनेल विल पास. नेक्स्ट चला पटपट उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. महानगरपालिकेला ॲडजेक्टिव्ह विचारलं जातं बघा, ॲडजेक्टिव्ह भरा. इथं काय विचारलं? सी वर्कड हार्ड, तिने खूप मेहनत केली आहे. टू अचीव म्हणजे करण्यासाठी, काय अचीव करण्यासाठी, काय साध्य करण्यासाठी. हर म्हणजे तिचा, काय तर रिकामी जागा जॉब. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो, जॉब काय आहे हे नाऊन आहे, नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह लक्षात ठेवा. इथे जर आपण वर्क पाहिला तर वर्क जॉब, वर्क या शब्दाला जर आपण घेतलं वर्क जॉब होतं का रे? नाही. जॉब कसा असतो विद्यार्थी मित्रांनो? ड्रीम जॉब असतो. त्यामुळे ड्रीम या शब्दाला जर इथे घेतलं तर बी नंबरचा हा शब्द ॲडजेक्टिव्हचं कार्य करेन विद्यार्थी मित्रांनो. किती लोकांना समजलं सांगा? कोणता? जर बी नंबरचा ड्रीमिंग होणार नाही विद्यार्थी मित्रांनो, ING लागणार नाही. त्यानंतर इथे जे आहे V2 पण येणार नाही, त्यामुळे हे पण चूक आणि पर्याय क्रमांक बी म्हणजे 2 नंबरचं उत्तर बनेल. म्हणजे ड्रीम जॉब होईल विद्यार्थी मित्रांनो. ड्रीमिंग जॉब होतं का रे? नाही. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आणि कॉमन सेन्सचा प्रश्न होता, वर्क जॉब होईल का रे? नाही. ड्रीम जॉब असतो, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊयात. हालाकी लक्षात ठेवा वर्क जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे हे वर्ब आहे, पण तुम्हाला माहिती आहे कधी वर्ब पण, आता समजा उदाहरणासाठी हे ड्रीम पण वर्ब आहे, परंतु हे वर्ब आता इथे नाऊनला क्वालिफाय करतं, त्यामुळे ते काय व्हायला आहे तर ॲडजेक्टिव्ह व्हायला आहे. पुढे जाऊया. चला जास्त कन्फ्युजन होऊ नका, सांगतो ते ऐका आणि या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. पटपट प्रश्नांची उत्तरे आले पाहिजे, खेळत बसायचं नाही, टाईमपास करीत बसायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पटापट प्रश्नांची उत्तरे आणि हे छाटछूट प्रश्न आहेत. महानगरपालिका यापेक्षा काही वेगळे प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. तयारी एवढी तगडी ठेवा, संपूर्ण सर्वांगीण. मी सांगतो तुम्हाला परत सर्व एकदम तगडा तयारी करायची असेल तर प्रिसाइज अकॅडमी पुणे या आपल्या प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि बॅच अगदी नगण्य फीसमध्ये आहे, ती तुम्ही घेऊ शकता. पुढे बघा प्रश्न काय विचारला बघा. सिलेक्ट द वर्ड सेगमेंट दॅट सबस्टिट्यूट म्हणजे रिप्लेस करणारा द ब्रॅकेट सेगमेंट करेक्टली अँड कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. इफ नो करेक्शन इज रिक्वायर्ड चूज नो करेक्शन रिक्वायर्ड. जर नसेल तर पर्याय क्रमांक बी वाला निवडा म्हणता येते. परंतु बघा काय वाक्य आहे, सी एंगेजिंग इन अ हिटेड डिबेट विथ हर कलिग्स लास्ट वीक. म्हणजे
तिनं जे आहे तिच्या कलिगसोबत जे आहे लास्ट शेवटचा जो हप्ता होता त्याच्यामध्ये चांगलंच तिनं डिबेट केलेलं आहे, अशा प्रकारचं बोलतं आहे. परंतु लास्ट वीक मी सांगितलं तुम्हाला कॉमन सेन्सवाले मला विद्यार्थी पाहिजे, भूकंपट्टीवाले नाही पाहिजे, कॉमन सेन्स. लास्ट वीक या शब्दावरून कळालं आहे आपल्याला की वाक्य हे पास्ट टेन्सचं असणार आहे. लास्ट वीक मी सांगितलं तुम्हाला ॲगो बिफॉर हे टेन्स कशाचे असतात, पास्टचे असतात. एवढं मी इथे जाणार आणि इथे म्हणणार की मला पास्टवालं व्हर्ब पाहिजे. जर आपण ऑप्शन पाहिले, हे आहे का रे, नाही वर्तमान काळ आहे, हे आहे का रे, नाही वर्तमान काळ आहे, हे तर नो करेक्शनवालं होतं. म्हणजे आपल्याकडे काय आलं, was engaged. She was engaged in a heated debate with her colleague last week. या लास्ट वीक या शब्दावरून संपूर्ण 360 डिग्री जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व वाक्य फिरतात. माझ्या मते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत या प्रश्नातून तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. नंबर 1, लॉजिकनं प्रश्न सोडवण्याची कला तुम्ही विकसित करा. बघा मला तेच विद्यार्थी आवडतात जे लॉजिकनं प्रश्न हिट करतात. नंबर 2, फास्ट टाईम जो आहे टाईम जास्त लागू देऊ नका विद्यार्थी मित्रांनो. जेवढ्या स्पीडनं पटापट प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस तुम्ही करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब मिळणार नाही. आलताना प्रश्न आताच ड्रीम जॉबवर. ड्रीम काय रे सांगा, ॲडजेक्टिव्ह आहे सर. जॉब काय आहे, नाऊन पार्ट ऑफ स्पीच. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच खरेदी करायची आहे द प्रिसाईज अकॅडमी पुणे हे आपल्या प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि व्हिडिओ सर्व तळागाळातल्या किमान एका विद्यार्थ्यांनी 5-5, 6-6 जणांना तुमच्या लायब्ररीतल्या सर्व विद्यार्थ्यांना हा आपले व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की दीपक सरचे एकदा लेक्चर पहा आणि त्यानंतर ठरव पाहायचे का नाही. क्लिअर. मग त्याला पण कळेल एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवर आला तर परत जाणार नाही आपल्या प्लॅटफॉर्मला सोडून, कारण तेवढ्या क्वालिटीची दर्जा आपल्या ग्रामरमध्ये किंवा आपल्या टीचिंगमध्ये आहे आणि हे आपला रिझल्ट बोलतो आहे. मागच्या वेळेस जसा तलाट्याच्या भरतीमध्ये मागच्या सरळ सेवेला जसा प्रचंड प्रतिसाद होता विद्यार्थ्यांचा, त्याच्यापेक्षा तिप्पट प्रतिसाद आला पाहिजे यावेळेस. तुर्तास विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल मी आता शिकवलेल्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे लेक्चर हवेत, काय तुमच्या डिमांड्स आहेत त्या पण व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. नक्कीच त्याचा येणाऱ्या वेळेमध्ये मी विचार करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद.